नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या समृद्धीच्या मिनी व्लॉगमध्ये. काल होता गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा, म्हणूनच सकाळची सुरुवात मस्त अशी देवपूजेपासून झालेली आहे. दुपारी मी ठरवलं की सोहळा तर आहेच, त्यामुळे स्वयंपाकही आपण तसाच करूया. त्यासाठी मी बनवलं होतं गरमागरम भाकरी, झुणका, मेथीची भाजी आणि चटणी. संध्याकाळी आम्ही दोघांनी ठरवलं की थोडं कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात, कारण संडे हा फक्त आठवड्यातून एकदाच येतो आणि तो एन्जॉय करण्यासाठी आम्ही बाहेर गेलो. मस्त असा सनसेट व्ह्यू आम्ही एन्जॉय केला आणि आमचं त्यानंतर बाहेर जायचं ठरवलं. ते कुठे हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि हो, त्याच्या आधी मला सांगा, या दोघांना तुम्ही ओळखता का? मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही यांना बघितलंच असेल. ते म्हणजे मी आणि माझा पसंदीदा पुरुष. आणि हां, संध्याकाळी आम्ही गेलो होतो सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आपल्या लाडक्या ठाणे शहरात. पुन्हा एकदा उत्साहाचं उधाण आले आणि निमित्त आहे कलेचा, संस्कृतीचा, आनंदाचा महाकुंभ म्हणजेच उपवन फेस्टिवल. संध्याकाळ झाली आणि उपवन तलावाचा काठ काय सुंदर सजला होता. एक वेगळ्याच रूपात दिसत होता. रंगीबेरंगी रोषणाई, तलावाच्या संत लाटा, कानावर पडणारे संगसुरांची अवीट गोडवे, कधी इथे शास्त्रीय संगीताची मैफिल, तर कधी तरुण पिढीला डोलवायला लावणारा रॉक परफॉर्मन्स. इथला कॉन्सर्ट, इथे प्रत्येक क्षण, प्रत्येक परफॉर्मन्स मनाला उधाणी देणारा होता. आणि हां, येवल्याची पैठणी असो व हातावरची कोरीव मेहंदी, इथे प्रत्येक कोपऱ्यात ना महाराष्ट्राची परंपराच फक्त बोलत होती. राजवाड्याची मांडणी, त्यात सजलेली वारली पेंटिंग्स, कोल्हापुरी चपलापासून ते आधुनिक फॅशनच्या दागिन्यांपर्यंत इथे सगळंच एक नंबर होतं. घर सजवण्यासाठी हवा असलेल्या शोभिवंत वस्तू तर इथे खाणच आहे. आणि ही लाईव्ह पेंटिंगसुद्धा किती जिवंत आहे ना. आणि हां, फेस्टिवलला आलात आणि जिभेचे चोचले पुरवलं नाही असं होऊच शकत नाही. इथे सगळंच होतं, पण आम्ही मात्र जंक फूड करायचं.